नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण सुरुवात करतोय इयत्ता 11वी राज्यशास्त्र या विषयाला. याच्या आधी आपण साधारणतः 8वी पर्यंत वगैरे नागरिकशास्त्र पाहिलं होतं. म्हणजेच नागरिकांचे हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत, नागरिकांची कर्तव्य काय आहेत, नागरिकांसाठी जे संविधानामध्ये नियम घालून दिलेले आहेत त्याचं आपण कसं पालन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण अभ्यास करून घेतलेला आहे. राज्यशास्त्रामध्ये आपण आपल्या राज्याची शासन व्यवस्था कशी आहे, कशी चालते, लोकसभा काय आहे, विधानसभा काय आहे, राज्यसभा काय आहे, याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन आपण याच्या आधी पाहिलेली आहे. तर नेमकं आता आपल्याला काय पाहायचंय, 11वी मध्ये आपल्याला काय पाहायचंय? तर आपल्याकडे जे पाठ आहेत त्या पाठांचं वर्गीकरण केलेलं आहे. कसं? तर या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये पाहायला मिळते, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे ते म्हणजे राजकीय संकल्पना. म्हणजेच काय आपलं राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद या सगळ्यांबद्दल आपण आपल्या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत. दुसरा भाग आहे तो म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारण. मग याच्यामध्ये संवैधानिक शासन कसं आहे, प्रतिनिधित्वाची संकल्पना काय आहे, न्यायमंडळाची भूमिका, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे ते म्हणजे लोकप्रशासन. याच्यामध्ये लोकप्रशासन, विकास प्रशासन आणि शेवटी आहे भारत आणि इतर देश किंवा भारत आणि जग यांचे संबंध कसे आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंध. मग 1945च का घेतले? कारण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आणि आपला भारत स्वातंत्र्य होणं हा जो काळ आहे किंवा त्याच्यानंतरचा जो काही काळ आहे या सगळ्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जगाचा नकाशा पाहायला मिळतोय आणि आय होप की सगळ्यांना मोस्टली हा नकाशा माहिती असेलच. माहिती असणं म्हणजे याच्यामध्ये राज्य देश वगैरे पण सगळं माहिती असेलच आणि याच्या आधारे आपल्याला याचा खूप उपयोग होणार आहे आपल्या शेवटच्या 2 पाठांमध्ये मोस्टली. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला भाग आहे राजकीय संकल्पना. याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय पाहायचंय? ते आपण पाहतो की आपल्याकडे सामाजिक गोष्टी आहेत, सामाजिक घटक आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत. आपलं कुटुंब असेल, आपला समाज आहे, आपला प्रदेश आहे आणि राजकीय स्वरूपाच्या पण संस्था आहेत, आपला देश आहे वगैरे. ठीक आहे. मग त्या राजकीय संस्थांशी संबंधित काय काय असतं? संसद आहे, मंत्रिमंडळ आहे, न्यायमंडळ आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण नागरिक शास्त्रामध्ये एक नागरिक म्हणून किंवा कोणत्याही देशाचा एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत, आपली हक्क काय आहेत हे आपण पाहिलं. आणि संविधानामध्ये, कायद्यांमध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, जे काही नियम नमूद केलेले आहेत नागरिकांसाठी, त्याचं पालन आपण करत असतो. मग आता याच्याबद्दलच अजून बरंच सांगितलेलं आहे, की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये किंबहुना कुठल्याही देशामध्ये काही विचारवंतांनी विचार सांगून ठेवलेले असतात आणि त्यानुसारच त्या देशाचा राज्यकारभार चालत असतो. आता आपल्याकडे जर पाहायचं म्हटलं भारतीय विचारवंतांमध्ये, तर कौटिल्य जे आहेत त्यांचे राज्य संबंधांबाबतचे काही विचार प्रसिद्ध आहेत. महात्मा गांधींचे स्वराज या विचाराबाबत असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय यांची उदाहरणे आपण याच्याद्वारे देऊ शकतो, की एक राजकीय संकल्पना काय असते. अर्थात आपल्याला इथे फक्त प्रस्तावना दिली आहे. आपण पुढचे जे काही 3 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये हेच पाहणार आहोत. सो मी जास्त काही वाचत नाही बसणार आहे कारण तुम्ही हे वाचू शकता. ठीक आहे. त्यासोबतच आपण 10वी असताना पाश्चिमात्य विचारवंतांबद्दल पण माहिती पाहिली होती. कोणाला आठवत का? मायकेल फुको होते किंवा त्यासोबतच कार्ल मार्क्स आहे, फ्रेडरिक हेगेल आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती पाहिली होती. ठीक आहे. मग अरिस्टोटल असेल, लॉक असेल यांच्या हक्कांबाबतचे सिद्धांत आहे. स्वातंत्र्याबाबतचे मिलचे विचार असतील, कम्युनिझम बाबत कार्ल मार्क्सचे विचार असतील. सगळ्यांना कम्युनिझमचे विचार म्हणजे कार्ल मार्क्सचे विचार आठवत आहेत का? त्यांचा असा विचार होता की वर्गांवरती आधारित संघर्ष केला नाही पाहिजे. प्रत्येकाच्या मालकीच्या गोष्टी असल्या पाहिजेत. एकाकडे जास्त आहे तो दुसऱ्याचं शोषण करतोय असं नसलं पाहिजे. समानता असली पाहिजे. तर याबाबत त्यांचे विचार होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे जॉन रॉल्स यांचे न्यायाच्या सिद्धांतावरील विश्लेषण. ही अनेक उदाहरणं आपण या सगळ्यांमध्ये देऊ शकतो, की आपला समाज, आपलं राज्य कुठल्या विचारांवरती आधारित आहे. ठीक आहे. या व इतर विचारवंतांच्या योगदानाच्या आधारेच आपण स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही इत्यादी संकल्पनांचा अर्थ समजून घेऊ शकतो. हे शब्द जेवढे वाचायला सोपे आहेत, तेवढेच ते समजून घ्यायला आणि ते देशामध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये आणायला अवघड आहेत. राजकीय विचारांच्या विश्लेषणाच्या आधारेच आपल्याला राजकीय सिद्धांतांचा आणि संकल्पनांचा अभ्यास करता येतो. मग हा जो विभाग आहे याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य, समता, हक्क आणि न्याय तसेच राष्ट्र, राष्ट्रवाद या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आपलं जे पहिलं प्रकरण आहे, पहिला चॅप्टर आहे, तर तो आहे राज्य. मग ह्याच्यामध्ये आपण राष्ट्र काय असतं, राष्ट्रवाद म्हणजे काय, राज्य, शासन या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य आणि हक्क. या प्रकरणामध्ये आपण स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत. या संकल्पनांचं समाजामध्ये काय स्थान आहे या गोष्टी आपण पाहणार आहोत. शेवटचा चॅप्टर असेल या भागामधला समता आणि न्याय. त्याच्यामध्ये समता आणि न्याय यांचा सामाजिक व्यवस्थेवरती कसा परिणाम होतो
या गोष्टी आपण जाणून घेऊया. सो फायनली आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पाठाला. त्याचं नाव खूप लहान आहे राज्य, पण अर्थ मात्र खूप मोठा आहे. आपण शाळेमध्ये नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा अभ्यास केला आहे. नागरिक शास्त्राचा रोग हा नागरिकांवरती होता. म्हणजेच नागरिकाचं शास्त्र, नागरिकांनी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला होता. आणि राज्यशास्त्रामध्ये आपण राज्य, सरकार, प्रशासन या सगळ्यांचा अभ्यास केला होता. ठीक आहे. मग आता हे आपण काय शिकतोय? राज्यशास्त्र. म्हणजेच आता आपण याच गोष्टींबद्दल पुढे अजून शिकणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण राज्यशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. या संकल्पना म्हणजेच काय? तर राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे काय? राज्य आणि शासन संस्था म्हणजे काय? त्यासाठी एक छोटासा इथे आपण एक ऍक्टिव्हिटी टाइप काहीतरी करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक वाक्य दिले, वाचूया. माझा एक मित्र पंजाबी तर दुसरा मणिपुरी आहे. आता हे वाचून तुम्हाला काय कळतंय, की आपला भारत एक देश आहे, आपलं एक राष्ट्र आहे. त्या राष्ट्रामध्ये बरेचसे राज्य आहेत. महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, तमिळनाडू आहे, मणिपूर आहे, आसाम आहे, इत्यादी. ठीक आहे. सो मग इथे काय सांगितलेलं आहे, की पंजाब हे एक राज्य आहे, मणिपूर हे एक राज्य आहे. ठीक आहे. दुसरं असं आहे, की माझे 2 वर्गबंधू इराणी आहेत. आता इराण आपल्या भारतामध्ये आहे का? नाही. याचा अर्थ हे दुसरं राष्ट्र आहे, हा दुसरा देश आहे. ठीक आहे. आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो आणि मला माझ्या राष्ट्रगीताचा अभिमान आहे. म्हणजे आपल्या राष्ट्राला, आपल्या देशाला रिप्रेझेंट करणारं किंवा आपल्या देशाची महती सांगणारं असेल, आपल्या देशाचं मूल्य सांगणारं असेल, असं एक राष्ट्रगीत आहे आपलं. ठीक आहे. आणि अर्थात ही सामान्य गोष्ट आहे, की प्रत्येक भारतीयांना आपल्या राष्ट्रगीताचा अभिमान असतो. भारतीयांना म्हणा किंवा प्रत्येक इतर देशाच्या लोकांना त्या देशाच्या किंवा त्या राष्ट्राच्या राष्ट्रगीताचा अभिमान असतो. मला शासकीय कार्यालयामध्ये जाऊन माझा जन्मदाखला घ्यायचा आहे. आता शासकीय कार्यालय या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे एक शासन संस्था आहे. ठीक आहे. एक काहीतरी एक प्लॅटफॉर्म आहे, एक अशी एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये जाऊन आपण आपली सरकारी कामं करू शकतो. ठीक आहे. सो वरील प्रत्येक वाक्यामध्ये कोणत्या तरी निश्चित घटकांशी संबंध आलेला आहे. पहिले वाक्य त्या व्यक्तीची ओळख सांगतं. म्हणजे ती व्यक्ती पंजाबी आहे, तमिळ आहे, मराठी आहे, तेलुगू आहे, एक्सेट्रा. हे आपल्याला कशावरून कळतं, की ती व्यक्ती कुठल्या भागामधली आहे, कुठल्या राज्यामधली आहे. ही त्या व्यक्तीची प्रादेशिक पातळीवरची ओळख आहे. आता उद्या आपण कुठे बाहेर गेलो आणि आपल्याला विचारलं, की तू महाराष्ट्रीयन आहेस का? म्हणजेच काय, की आपल्या प्रदेशानुसार किंवा आपल्या प्रदेशावरून आपली ओळख झाली. दुसरं जे काही वाक्य आहे ते असं दाखवतं, की कोणत्या देशाची आहे ती व्यक्ती. जसे की ती इराणी आहे, श्रीलंकन आहे, भारतीय आहे, अमेरिकन आहे, एक्सेट्रा. म्हणजेच त्या व्यक्तीचं राष्ट्रीयत्व काय आहे, नॅशनॅलिटी ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे राष्ट्रगीताबाबतचे वाक्य. हे त्या राज्याच्या संदर्भातील आहे. आपल्याला आपल्या राष्ट्रगीताबाबत अभिमान आहे, हे राष्ट्रवादाच्या भावनेचे प्रतीक आहे. आता राष्ट्रवाद म्हणजे काय? आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान असणं, आपल्या राष्ट्राची संस्कृती याच्याबद्दल आपल्याला गर्व असणं किंवा अभिमान असणं. सिमिलरली प्रदेशवाद म्हणजे काय? आपल्या प्रदेशाबद्दल आपल्याला अभिमान असणं. ठीक आहे. जन्माचा दाखला घेणं ही शासन संस्थेच्या संदर्भातील बाब आहे. आणि या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्यांचा अभ्यास आता आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे, माहित आहे का तुम्हाला, आपण भारत, पाकिस्तान, चीन इत्यादींचा उल्लेख करताना देश हा शब्द वापरतो. कधी कधी आपण त्यांना राष्ट्र किंवा राज्य असं म्हणून देखील संबोधतो. या सगळ्या शब्दांचा अर्थ जरी एक असला तरी पण तांत्रिकदृष्ट्या या शब्दांमध्ये फरक आहे. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवरती समानता असेल तर मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार होते. अशा वेळी त्याला राष्ट्र म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच काय, की सगळ्याच ठिकाणी समानता आहे, संस्कृती समान आहे, वंश समान आहे, धर्म समान आहे, भाषा समानता आहे त्याच्यामध्ये. आणि इव्हन वेगळी जरी भाषा असली तरी पण ते सगळे लोक एकात्मतेने राहतात किंवा त्या भावनेने राहतात. ठीक आहे. एखाद्या राष्ट्राला राज्य होण्यासाठी पुढील घटकांची आवश्यकता असते. सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन संस्था, निश्चित भूप्रदेश आणि लोकसंख्या. प्रत्यक्षात रोजच्या व्यवहारामध्ये आपण सार्वभौम शासन संस्थेमध्ये असलेल्या स्वतंत्र देशाचे वर्णन करताना राज्याऐवजी राष्ट्र हा शब्द वापरतो. म्हणून आपण आपल्या भारताला राष्ट्र म्हणतो. ठीक आहे. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना मात्र आपण सार्वभौम शासन संस्था ज्या आपल्या देशाला असेल त्याला आपण राज्य असं संबोधणार आहोत. ठीक आहे. आता राष्ट्र म्हणजे काय? सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवरती स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा त्या भूप्रदेशाला आपण राष्ट्र असं म्हणतो. सो ज्या ठिकाणी सामाजिक विविधता आहे,
सांस्कृतिक विविधता आहे, राजकीय पातळीवरती वेगळ्या प्रकारची विविधता आहे, तरी पण प्रत्येकाला स्वतःचं असं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे. तर त्या लोकांना किंवा त्या भूप्रदेशाला किंवा तिथे राहणाऱ्या लोकांना आपण राष्ट्र असं म्हणतो. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक इत्यादी पातळीवरती इथे एक भावनिक एकात्मतेची जाणीव होते. जसं की आपल्या देशामध्ये पण आपण सगळ्यांची संस्कृती वेगळी आहे, सगळे वेगवेगळे आहेत, पण तरी पण एक एकात्मता आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, हे लोक एका निश्चित भौगोलिक प्रदेशामध्ये राहत असतील असं नाही. पण सगळ्यांचा भौगोलिक प्रदेश एक नाहीये, पण संस्कृती असेल किंवा इतर सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला यांच्यामध्ये ऐक्य पाहायला मिळतं. तर अशांना आपण म्हणणार आहोत, की ते एक राष्ट्र आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन असं आपण म्हणतो. आणि नेशन या शब्दाचे मूळ लॅटिन मधील नॅस्काय या नॅसाय किंवा नॅस्काय या शब्दापासून हा शब्द आलेला आहे. म्हणजेच काय, जन्माला येणं. म्हणजेच ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो तर ती असते आपली नॅशनॅलिटी, ते असतं आपलं राष्ट्रीयत्व. ठीक आहे. म्हणूनच असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. आता नेक्स्ट आहे, अर्नेस्ट बार्कर यांनी राष्ट्राची केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे. आता आपण एक व्याख्या पाहतोय की एका निश्चित प्रदेशामध्ये जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले तरी पण ऐतिहासिक परंपरेद्वारे समान विचार आणि भावना, समान धर्म आणि भाषा असलेले लोक म्हणजेच काय, एक राष्ट्र. ठीक आहे. आता एखाद्या राष्ट्राची वैशिष्ट्ये काय असतात? पहिल्यांदा आहे ते म्हणजे लोकसंख्या. राष्ट्राला लोकसंख्या असणं आवश्यक आहे. या लोकांमध्ये आपापसात काही साम्य असतात. म्हणजे एकतर भाषिक साम्य असेल, वांशिक साम्य असेल किंवा धार्मिक साम्य असेल किंवा ऐतिहासिक पातळीवरती सांस्कृतिक वगैरे कोणत्याही पातळीचं साम्य असू शकतं. आणि या वांशिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून आपण एक राष्ट्र आहोत असा एक समज निर्माण होतो. म्हणजेच काय, आपल्या सगळ्यांचे संस्कृती सेम असेल, सगळ्यांचा वंश सेम असेल, सगळ्यांची भाषा सेम असेल, तर आपला एक ग्रुप आहे, आपले एक राष्ट्र आहे, असा एक समज जो आहे तो निर्माण होतो. सामुदायिक ऐक्याची भावना. मग लोकांमध्ये सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची एक मानसिकता निर्माण होतो की आपण सगळे एक आहोत. ठीक आहे. आणि ही जी भावना आहे किंवा हा भावनिक पातळीवरचा विचार आहे आणि त्या समुदायाचा हा दृष्टिकोन आहे. आता राजकीय वेगळेपण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक जेव्हा एका निश्चित भूप्रदेशामध्ये राहतात, तेव्हा त्यांच्यात आपण राजकीय पातळीवरती वेगळे व्हावे ही भावना निर्माण होते. आणि स्वयंनिर्णयाच्या जाणीवेतून हे विचार पुढे येतात आणि यातूनच मग राजकीय पातळीवरती स्वशासनाची मागणी निर्माण होऊ शकते. आपण आधी पाहिलं होतं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा महाराष्ट्र, गुजरात, मुंबई हे सगळे स्वातंत्र्य नव्हते. हळू-हळू महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, मुंबईमध्ये किंबहुना आपल्याला स्वतंत्र राज्य पाहिजे असा एक संघर्ष होऊ लागला. आणि त्यातून पुढे 1960 साली हे राज्य स्वतंत्र झालं. म्हणजेच काय, की इव्हन आपण एक राष्ट्र असलो तरी पण त्याच्यामध्ये पण असं असतं की ऐतिहासिक विचार म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, भाषिक समानता आहे. या सगळ्या गोष्टीमधून काही लोकं एकत्र येतात. त्यांना स्वतःचं असं एक स्वशासनाची मागणी करू लागतात आणि त्यांना असं वाटतं की आपण वेगळे व्हावं किंवा आपले विचार वेगळे आहेत. त्यातूनच मग राजकीय पातळीवरती एक आमचं स्वतःचं असं शासन असावं, अशी भावना निर्माण होते. आता आहे राष्ट्रवाद. भारताला ब्रिटिश वसाहतवादापासून स्वातंत्र्य हवे होते. हे आपण आधीच्या इतिहासाच्या अभ्यासामधून पाहिले. हा राजकीय स्वातंत्र्य निर्णयाचा लढा होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना व्यक्त होत होती. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य का हवं होतं? की भारतीयांना असं हवं होतं की आपला देश आहे, आपली शासन व्यवस्था असली पाहिजे, आपण स्वतंत्र असलं पाहिजे, आपल्यावरती कोणीही गुलाम म्हणजे आपण कुणाचे गुलाम नसू. ठीक आहे, असं त्यांना एक शासन व्यवस्था हवी होती. आणि मग तो झाला आपला एक राष्ट्रवाद, की आपला देश आहे, आपली संस्कृती आहे, आपल्याला स्वतःचं शासन असलं पाहिजे. ठीक आहे. सो याच्यामधूनच राष्ट्रवाद जो आहे त्याची भावना निर्माण होते. राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता असते. ते आपल्या राष्ट्रावरचं प्रेम असतं. लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवरती जोडलेले असतात. म्हणजे हे खरं आहे. आपण कधीही जेव्हा म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल घ्या. आपल्याला कुठेही जर आपण जात असू रस्त्याने आणि कुठेही जर आपल्याला जनगण मन किंवा आपलं राष्ट्रगीत ऐकायला आलं, तर आपण त्या ठिकाणी उभं राहतो किंवा त्या राष्ट्रगीताला सन्मान देतो. आपल्या मनामध्ये आपोआप त्या त्या काळासाठी एक राष्ट्रवादाची किंवा राष्ट्र अभिमानाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्ती त्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये तो राहतो, त्या राष्ट्राशी भावनिक पातळीवरती जोडला गेलेला असतो. आणि या बंधनातून त्यांच्यात स्वतःची ओळख आणि अभिमान निर्माण होतो आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते.
आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक देशाचा स्वतःचा असा एक गौरवशाली इतिहास असतो आणि आपलाही असाच गौरवशाली इतिहास आहे. आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण पण आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या भावनांचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगातून दिसून येते. जसं की आपल्या राष्ट्राच्या क्रिकेट टीमचा जय जयकार करताना, राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहताना किंवा युद्धादरम्यान आपल्या सैन्य दलाला पाठिंबा देताना, या सगळ्या गोष्टी काय आहेत, राष्ट्रवादाचेच एक्झाम्पल आहेत. म्हणजे कधी-कधी काय नेहमीच जेव्हा आपल्या भारताची टीम, क्रिकेटची टीम असो किंवा इतर कुठल्याही खेळाची टीम असो, ती जेव्हा खेळत असते इतर राष्ट्रांबरोबर किंवा इव्हन आपला त्या खेळाशी तितका काही संबंध नाहीये. आपण तो खेळ खेळत नाही. आपण त्या टीममध्येही नाही आहोत किंवा डायरेक्टली आपला त्या खेळाडूंशी काहीही संबंध नसला, तरी पण ती भारताची टीम आहे. ती आपल्या देशाची टीम आहे. हीच एक अभिमानाची गोष्ट असते आपल्यासाठी आणि जेव्हा ते जिंकतात, तेव्हा आपल्याला इतका आनंद होतो म्हणजे एक आपला रिलेशन आहे त्यांच्याशी का? तर ते भारतीय आहेत. आपण भारतीय आहोत. त्यांचा जय-जयकार करताना पण आपल्याला अभिमान वाटतो. का? तर ते भारतीय आहेत. आपल्या देशाची टीम आहे किंवा आपल्या देशातले खेळाडू आहेत. सो ही जी गोष्ट आहे तर यालाच आपण म्हणतो राष्ट्रवाद. राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवरती एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. आपण आपापसात कितीही आपले मतभेद असतील, तरी पण जेव्हा खेळ असतात, जेव्हा अशा काही गोष्टी असतात, जेव्हा आपल्या देशावरती इतर कोणी काही वाकडं नजरेने वगैरे बघतं किंवा थर्ड पार्टी जेव्हा काही बोलते, तेव्हा आपण सगळे एकजूट होतो. म्हणजेच काय ही एक शक्ती आहे, की जी आपल्याला एकत्र ठेवते. ठीक आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये. राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे, की जी एकता निर्माण करू शकते. तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील करू शकते. आता हा राष्ट्रवाद जर अति झाला, तर मात्र लोकांमध्ये मतभेद होऊ शकतात. अवाजवी अहंकार निर्माण होऊ शकतो. त्याचे प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असे वर्णन केले जाते. हाच राष्ट्रवाद जर प्रागतिक असेल तर आपण प्रगती करू शकतो. पण आक्रमक असेल तर मात्र अधोगतीचा मार्ग आहे किंवा आपापसात भांडणं होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात. समाजाला एकत्रित करून विकास साध्य करायची क्षमता प्रागतिक राष्ट्रवादामध्ये असते, तर आक्रमक राष्ट्रवाद हा लोकांमध्ये तेढ आणि दुरावा निर्माण करतो. म्हणजेच काय तुम्ही पाहू शकता, की जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते, अतिशय मुठभर इंग्रज आले होते. आपल्या भारतामध्ये राहिले, त्यांनी व्यापार केला आणि ते करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, की आपण भारतीयांमध्ये धर्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती फूट पाडू शकतो. त्यांनी सेम फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब केला आणि आपल्या भारतामध्ये ते घुसले आणि असे घुसले, की निघायला 150 वर्ष लावली. म्हणजे हेच जर आपण आपला राष्ट्रवाद जर असा असता, की जात, धर्म, पंथ या कशाचाही परिणाम होऊ न देता आपण भारतीय आहोत, आपण एक आहोत, हे जर सगळ्यांनीच मानलं असतं, तर कदाचित इंग्रज आपल्यावरती इतक्या मोठ्या कालावधीसाठी राज्य करू शकले नसते. पण त्याच्यातूनच काही क्रांतिकारी होते, की ज्यांनी हा विचार लोकांमध्ये बिंबवला आणि त्याला आपण म्हणू शकतो, की ते एक प्रकारचं प्रागतिक राष्ट्रवाद होतं. त्याच्यामुळे लोकं एकत्र आले. त्यांच्यामध्ये आपण सगळे एक आहोत, आपण सगळे भारतीय आहोत आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन आपल्या भारत मातेला स्वतंत्र करायचं आहे, असा विचार निर्माण झाला आणि त्याला आपण म्हणू शकतो, की तो काय आहे, प्रागतिक राष्ट्रवाद आहे. ठीक आहे. नेक्स्ट असा आहे, की राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. कोणत्याही क्षेत्रावरती परकीय ताबा असणाऱ्यांच्या तो विरोधात असतो. म्हणजेच काय वसाहतवाद म्हणजे काय, की त्या ठिकाणी ते लोकं यायचे, राज्य करायचे, म्हणजे बाहेरचे लोकं यायचे आणि राज्य करायचे, आपल्या वसाहती वगैरे निर्माण करायचे. ठीक आहे. सो राष्ट्रवाद म्हणजे काय, की कुठल्यातरी इतर परकीय लोकांनी आपल्यावरती आक्रमण केलंय, आपला ताबा घेतलाय, त्याच्या विरोधात जे उभारून येतं ते असतं राष्ट्रवाद. म्हणजेच काय, की जेव्हा इंग्रजांनी भारताचा ताबा घेतला होता किंवा भारतीयांना गुलामगिरीमध्ये ठेवलं होतं, तेव्हा भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांना हरवण्याची किंवा त्यांच्याकडून आपल्या भारत मातेला स्वतंत्र करून घेण्याची जी काही इच्छा निर्माण झाली किंवा जी काही शक्ती निर्माण झाली किंवा जो विचार निर्माण झाला, त्याला आपण म्हणतो राष्ट्रवाद. ठीक आहे. जगातील स्वातंत्र्याचे लढे या संकल्पनेतून निर्माण होताना दिसून येतात. कोणती संकल्पना? राष्ट्रवाद. राष्ट्रवाद हा निर्णयाच्या हक्काचा पुरस्कार करतो. म्हणजेच काय, की आपल्याला स्वशासन हवं आहे, आपल्याला आपलं स्वतंत्र राज्य हवं आहे. तर या विचारांचा, या हक्काचा पुरस्कार राष्ट्रवाद करतं. ठीक आहे. राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. ठीक आहे. आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडे केवढी प्रचंड विविधता आहे. ठीक आहे. ठीक आहे, जरा जास्त होतंय. नॉर्थकडे म्हणा, साऊथकडे म्हणा, ईस्ट म्हणा, वेस्ट म्हणा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला विविधता पाहायला मिळते. आणि भारतामध्ये धार्मिक पातळीवरती असेल, वांशिक, भाषिक, प्रादेशिक इत्यादी अनेक बाबतींमध्ये विविधता दिसून येते. पण तरी पण आपण सगळे एक आहोत. जेव्हा भारत माता की जय म्हटलं जातं, तेव्हा प्रत्येक ठिकाणाहून आवाज येतो. म्हणजेच काय, आपल्या भारतामध्ये राष्ट्रवाद आहे, आपल्या भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आणि हाच आपल्या भारताच्या राष्ट्रवादाचा गाभा आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे, की जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकातील भारत माता आणि भारतातील विविधता आणि एकता
ही प्रकरणे वाचा आणि नेहरूंच्या लिखाणाच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादावरती चर्चा करा. तर तुम्हाला हे पुस्तक किंवा याचे हे जे पर्टिक्युलर चॅप्टर्स आहेत ते नेटवरती पाहायला मिळतील, तर तुम्ही त्याच्यामधून पाहू शकता. राष्ट्रवादाकडे जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून बघतो तेव्हा त्याचे बरेचसे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे उदारमतवादी राष्ट्रवाद. आता उदारमतवादी म्हणजे काय, तर याचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झाला होता. सगळ्यांना फ्रेंच राज्यक्रांती माहिती असेल. सो राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या 14 मुद्द्यांमध्ये देखील हा दिसून येतो. ठीक आहे. राष्ट्र आणि सार्वभौमत्वतेची सांगड राष्ट्रवाद घालून देतं. म्हणजेच काय, आपलं राष्ट्र आणि सगळे समान आहेत, सार्वभौम राष्ट्र आहेत, यांची सांगड आपल्याला राष्ट्रवाद घालून देतं. म्हणजे यांचे काय म्हणू, यांच्यामध्ये एक दुवा म्हणून राष्ट्रवाद काम करतं. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे हे उदारमतवादी राष्ट्रवाद मानतो. म्हणजे प्रत्येक राज्य किंवा राष्ट्र किंवा प्रत्येक देश हा स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचा अधिकार आहे. तर हेच या विचाराचा मूळ आहे किंवा हाच या विचाराचा हेतू आहे. पहिल्या महायुद्धानंतर युरोप, अमेरिका आणि जगात चिरकालीन शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 मुद्द्यांची मांडणी केली की इथून पुढे शांतता कशी असावी किंवा इथून पुढे राज्यांचे आपापसातले व्यवहार कसे असावेत, स्थैर्य कसं निर्माण होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी काही नियम घालून दिले होते. ठीक आहे. तर त्याला आपण 14 नियम, ते जे होते 14 मुद्द्यांचे नियम जे आहेत तर ते आपण म्हणू शकतो त्याला. परंपरावादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद समाजाला अंतर्मुख करणारा आहे. राष्ट्र आणि समाज यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत असे तो मानतो आणि स्वदेशाभिमानाला हा राष्ट्रवाद खूप महत्व देतो. म्हणजेच काय, स्वतःच्या देशाबद्दल, स्वतःच्या राष्ट्राबद्दल अभिमान असणं. प्रसारवादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा असतो. राष्ट्रीय गौरवासाठी राष्ट्रीय आक्रमक होतात आणि साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. वसाहतवाद हे प्रसारवादी राष्ट्रवादाचे एक उदाहरण आहे. हे तुम्ही याचा संबंध किंवा ह्याचे एक उदाहरण घेऊ शकता. पूर्वीचे जे काही राजे होते त्यांचं असं होतं की त्यांना आपलं राष्ट्र मोठं करायचं होतं किंवा त्याचा प्रसार करायचा होता. ठीक आहे. आपल्या राष्ट्राचा प्रसार व्हावा, आपल्या राज्याचा जो काही गौरव आहे तो वाढावा, यासाठी ते लोक युद्ध करायचे, आक्रमण करायचे आणि या सगळ्या गोष्टी करून ते जे आपले राज्य आहे ते पसरवायचे. आता वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भामध्ये बघितला जातो. भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान भारताने या राष्ट्रवादाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आपल्याकडे वसाहतवादी होते, वसाहतवादी शासन व्यवस्था होती जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये होते, त्याच्या विरोधात आपण स्वातंत्र्य मिळवलं. म्हणजे वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद आपल्या भारतामध्ये होता जेव्हा इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं तेव्हा. आता राज्य. भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक असा आपला एक स्वतंत्र देश आहे आणि हे शब्दप्रयोग केलेले आपण पाहिलेत. आता इथे सार्वभौमत्व म्हणजे काय, आपण याच्या आधी पण बऱ्याचदा हा शब्द ऐकला असेल, याचा अर्थ पण माहिती असेल, पण एक प्रॉपर अर्थ काय आहे किंवा खरा या शब्दाचा अर्थ काय आहे. तर सार्वभौमत्व म्हणजेच काय, राष्ट्राला स्वातंत्र्यपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे आता आपल्या भारतामध्ये सपोज नोटबंदी केली, तर नोटबंदी करण्यासाठी आपल्याला इतर देशांना विचारावं लागलं का की बाबा मी नोटबंदी करतोय, करू का, किंवा आम्ही भारतामध्ये काहीतरी नवीन एक उपक्रम राबवू का, तर नाही. आपल्याला असं कुठल्याही इतर देशाला विचारावं लागलं नाही, कारण आपला भारत देश स्वतंत्र आहे. आपल्या भारतामध्ये जनतेने निवडून दिलेली अशी एक प्रतिनिधी आहेत की जे आपल्या भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपल्या देशासाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेण्यासाठी आपण स्वातंत्र्य आहोत. अर्थात आपण लगेच आपण निर्णय नाही घेऊ शकत. आपल्याकडे जी काही शासन संस्था आहे ती निर्णय घेते, पण ती भारताची स्वतःची अशी स्वातंत्र्य शासन संस्था आहे. तिला कुठल्याही देशाच्या परवानगीची किंवा आम्ही हे करतोय, करू का वगैरे असं काही विचारायची गरज नाहीये. म्हणजेच आपण स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच हे राष्ट्र कोणत्याही इतर राष्ट्रांवरती निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाही. हे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते, तसेच त्याला आपले कायदे करण्याचा देखील अधिकार आहे. म्हणजे आपल्याला एखादा कायदा आणायचा कुठल्या तरी गोष्टीसाठी, तर आपल्याला विचारावं लागतं का, अमेरिकेला विचारायचंय का, चीनला विचारायचंय का, जपानला विचारायचंय का, कोणालाही विचारायचं नाही. आपल्या देशामध्ये आपल्याला कायदा आणायचा आहे, तो बरोबर आहे तर आपल्या देशातलीच लोक याच्यावरती चर्चा करतात, जे काही मुद्दे आहेत ते मांडतात, त्याच्यातून मग पुढे कायदा बनतो. आपल्याला इतर कुठल्याही देशांवरती अवलंबून राहायची गरज नाहीये. ठीक आहे. जेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते तेव्हा ते स्वयं निर्णयाच्या हक्काची मागणी करत असतं. म्हणजेच काय, आम्हाला स्वतःला निर्णय घेण्याचे हक्क असले पाहिजेत. ठीक आहे. आमच्या देशासाठी जे काय करायचं आहे ते आम्ही स्वतः निर्णय घेऊन करणार. राज्याच्या काही व्याख्या. अरिस्टॉटलने काय म्हटलं होतं, त्याच्यामध्ये राज्य काय असायला पाहिजे,
तर राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबांचा आणि खेड्यांचा संघ असतो. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे महत्वाचे आहे किंवा अपेक्षित आहे. ठीक आहे. राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबांचा आणि खेड्यांचा एक संघ आहे. म्हणजे या ठिकाणी राज्यामध्ये जे काही लोक राहतात त्यांचं आयुष्य स्वावलंबी आहे. ते इतर कुणावरतीही डिपेंड नाहीयेत. ते कुणाचेही गुलाम नाहीयेत. ते परिपूर्ण आणि पूर्णपणे असे स्वतंत्र आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कुटुंब येतात, खेडे येतात, म्हणजे इन शॉर्ट सगळेच लोक याच्यामध्ये येतात आणि त्यांचं आयुष्य आनंदित असणं, प्रतिष्ठित असणं हे अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या राष्ट्रामध्ये राहतोय, तेव्हा एक अपेक्षा काय आहे, की आपण आपलं जीवन आनंदी असलं पाहिजे, आपलं आयुष्य आनंदी असलं पाहिजे, प्रतिष्ठित असलं पाहिजे, अशी एक व्याख्या त्यांनी केली होती. नेक्स्ट आहे जॉब मॉडेल. राज्य हे कुटुंबाचे असे संघटन आहे, की ज्याच्यामध्ये कुटुंबीय आणि त्यांच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. म्हणजे त्यांनी म्हटलंय, की राज्य हे एक कुटुंब आहे आणि याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंबाचं संघटन आहे. खूप सारे कुटुंब मिळून एक राज्य बनतं. ठीक आहे. आणि या कुटुंबामध्ये जे काही राज्य आहे, तर त्यांच्या मालकीची सर्वोच्च शक्तीने त्यांनी काय म्हणूया आपण संपादन केलेली अशी काही शासनं आहेत. तर्काने शासित शासित असं हे राज्य आहे किंवा हे कुटुंब आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वुड्रो विल्सन एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य होय. म्हणजे एक विशिष्ट भूभाग आहे आपला भारत, एक विशिष्ट भूभाग आहे. त्याच्यामध्ये कायद्यासाठी एकत्रित आलेले जे लोक आहेत. आता कायदा म्हणजे समाज व्यवस्था, समाजामध्ये सुव्यवस्था असेल, सार्वभौमत्व आहे, समानता आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पॅरलली आल्यास न्याय वगैरे सगळं आलं. म्हणजेच काय की कायद्यासाठी जेव्हा सगळे लोक एकत्र एका भूप्रदेशावरती येतात, तेव्हा त्याला आपण राज्य म्हणतो. नेक्स्ट आहे हेरॉल्ड लास्की. वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज म्हणजेच राज्य होय. म्हणजेच काय एक पर्टिक्युलर असा भूभाग आपल्याला दिलेला आहे, वाटून दिलेला आहे प्रत्येकाला. XYZ एवढा स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश या देशाचा आहे, एवढा या देशाचा आहे. सो हे सगळं असं वाटून दिलंय. ठीक आहे. आणि मग या भूप्रदेशामध्ये ज्या काही संस्था आहेत, जे काही शासन आहे, तर यांच्यामध्ये हा भूभाग विभागला गेलाय आणि यालाच आपण म्हणतो समाज आणि याला आपण म्हणतो राज्य. राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. एखादे राष्ट्र राज्य केव्हा होते? म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या राष्ट्राला, एक राष्ट्र आहे, जेव्हा त्या राष्ट्राला ते राष्ट्र सार्वभौम बनेल, त्याला जेव्हा सार्वभौमत्व मिळेल किंवा त्याला जेव्हा स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार किंवा हक्क मिळतील, तेव्हा आपण म्हणणार आहोत की ते काय बनणार आहे? राज्य बनणार आहे. ठीक आहे. राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक आवश्यक असतात. कोणाला बनायचं आहे? राष्ट्राला राज्यामध्ये कन्वर्ट व्हायचं आहे. त्यासाठी त्याच्याकडे सार्वभौमत्व असलं पाहिजे, म्हणजे स्वतःच्या देशासाठी किंवा स्वतःच्या राष्ट्रासाठी निर्णय घेण्याचा हक्क स्वतःकडे असला पाहिजे. ते राष्ट्र अर्थात कोणाच्या गुलामगिरीखाली नको. त्या ठिकाणी बरोबर किंवा प्रॉपरली अशी एक काय म्हणूया आपण एक शासन संस्था व्यवस्थित असली पाहिजे. भूप्रदेश असला पाहिजे अर्थात आणि त्या राष्ट्राची स्वतःची अशी एक लोकसंख्या असली पाहिजे. राज्याला राजकीय समुदाय म्हणून संबोधित केले जाते. राज्याचे अस्तित्व आपल्याला सातत्याने जाणवत असते. शिक्षण, समाज कल्याण, संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था यांसारखी कार्य राज्य करत असतं. आणि त्याचबरोबर जन्म मृत्यूची नोंदी ठेवणं असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळवणं आहे, लग्नांची नोंदणी ठेवणं आहे किंवा वैयक्तिक कार्य देखील राज्यातर्फे केली जातात. आणि राज्य हे हक्क प्रदान करतं, न्याय देतं, समानता ठेवतं आणि स्वातंत्र्याची हमी देखील देतं. म्हणजे आपल्या राज्यामध्ये, आपल्या भारतामध्ये आपण स्वातंत्र्य आहोत. ही हमी आहे आपल्याला, की आपल्यावरती कुणाचाही आता आपण कुणाच्याही गुलामगिरीमध्ये नाही आहोत. आपण एक स्वतंत्र राष्ट्रामध्ये राहतोय. आपण एक स्वतंत्र सार्वभौम अशा राष्ट्रामध्ये राहतोय. ठीक आहे. आता राज्याचे घटक कोणते कोणते आहेत? पहिला आहे सार्वभौमत्व. कधी कधी सार्वभौमत्व हा स्वातंत्र्य या शब्दाऐवजी देखील वापरला जातो. कारण सार्वभौमत्व म्हणजे काय, की आपल्या देशासाठी निर्णय घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असणं. म्हणजे इनफॅक्ट आपल्याला जर स्वातंत्र्य आहे आपले निर्णय घेण्याचं, म्हणजे आपण कुणाच्याही गुलामगिरीमध्ये नाही आहोत, म्हणजेच आपण स्वातंत्र्य आहोत. आणि त्यामुळे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हे शब्द एक दुसऱ्याला आपण ऐवजी वापरू शकतो आपण. ठीक आहे. सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीमधील एक शब्द आहे. त्या स्वातंत्र्य हे आपण नेहमी आपल्या काय म्हणूया आपण रोजच्या जीवनामध्ये पण वापरू शकतो असा एक शब्द आहे. ठीक आहे. तर या शब्दाचे स्वरूप हे राजकीय आहे. राज्य हे कायदेशीर दृष्ट्या सार्वभौम असते आणि त्याला स्वतःचे असे संविधान असते. आता अर्थात संविधान म्हणजे संविधानामध्ये काय असतं, की आपल्या देशासाठी वेगळे नियम घालून दिलेले असतात, वेगळे कायदे दिलेले असतात. नागरिकांनी कसं वागावं किंवा त्यांचे काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत किंवा त्यांना
काय त्याच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या असतील तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपण मधून करतो. म्हणजे संविधान आपल्याला आपला देश चालवण्यासाठी, आपल्याला ॲज अ नागरिक आपण कसं असावं या सगळ्यासाठी एक दिशा दाखवतं. म्हणजेच ते आपल्याला सार्वभौमत्वाकडे घेऊन जातं. सो ज्या देशाकडे स्वतःचं असं एक संविधान आहे, तो देश सार्वभौम देश आहे. नेक्स्ट आहे उदाहरणार्थ भारत 1947 साली राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला. पण 1950 साली भारतामध्ये जेव्हा संविधान अंमलात आणलं गेलं, तर तेव्हा आपला भारत देश हा एक सार्वभौम राज्य बनलं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य तर मिळालं होतं, राजकीय स्वातंत्र्य आपल्याला 47 ला मिळालं होतं. पण आपण एक सार्वभौम राष्ट्र कधी झालो? जेव्हा आपल्या देशामध्ये संविधानाचा अवलंब केला गेला. जेव्हा आपण आपले निर्णय स्वतःहून घेऊ लागलो ॲज पर द संविधान, ते झालं होतं 1950 साली. आता नेक्स्ट आहे शासन संस्था. प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला स्वतःची अशी एक शासन संस्था असणं महत्वाचं असतं. शासन हे सार्वभौम आणि स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ब्रिटिश राजवटीमध्ये भारताला शासन व्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणजे जेव्हा आपला भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा आपल्याकडे राजे होते, सगळं सगळं काही आपल्याकडे वेगवेगळ्या भागांमध्ये होतं. म्हणजे आपल्याकडे शासन संस्था तर होती, पण आपण निर्णय नव्हतो घेऊ शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं असेल तर राणी लक्ष्मीबाई तिथे जर आपण पाहिलं तर त्यांनी दत्तक पुत्र घेतला होता. त्याच्या आधी त्यांचे मिस्टर मिस्टर म्हणजे राजे, त्याच्या आधी त्यांचे जे काही पती आहेत गंगाधरराव नेवाळकर, तर ते त्या भागाचे किंवा झाशीचे राजे होते. म्हणजे त्यांच्याकडे ते त्यांची शासन व्यवस्था आहे, सगळं त्यांचं आहे, पण त्यांना बरेचसे अधिकार स्वतःला घेता येत नव्हते, कारण आपला देश हा त्यांच्या गुलामगिरीमध्ये होता. ठीक आहे. सो हे जे गोष्टी आहेत त्या तेव्हा आपण पूर्णतः सार्वभौम नव्हतो, आपण पूर्णतः स्वातंत्र्य नव्हतो. आणि परंतु त्याच्यामुळेच आपण तेव्हाच्या शासन संस्थेला सार्वभौम आणि स्वतंत्र शासन व्यवस्था असं म्हणू शकत नाही. पण स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर मात्र आपल्या भारताला या सगळ्या गोष्टी किंवा शासन संस्था वगैरे हे सगळं आता स्वातंत्र्य झालेलं आहे. म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हतं, का तर भारताकडे सार्वभौम अशी शासन संस्था नव्हती. राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात आणि या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ, नोकरशाही इत्यादी शासन व्यवस्थांच्या घटकांचा समावेश असतो. धोरण निर्मिती, कायदे करणे, निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी सार्वजनिक संस्थांची असते. आपण सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था यामध्ये फरक करतो. आता सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्थांचा काय फरक आहे? यामध्ये काय फरक आहे? तर खाजगी संस्था या नागरी समाजाचा भाग असतात. म्हणजेच काय? याच्यामध्ये जे काही व्यवसाय असतील, खाजगी व्यवसाय, तर त्याची मालकी किंवा त्याचे जे काही सगळे हक्क आहेत, तर ते एका कुठल्यातरी खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये असणार आहेत. ठीक आहे. आणि हे जर सामाजिक संस्था असतील, तर सामाजिक संस्थांनाच राज्याचे नावे कार्य करण्याची अधिमान्यता असते. म्हणजे त्याचा जे काही निर्णय घेणं आहे किंवा जे काही डेव्हलपमेंट करणं जे पण काही असेल, ते सगळं काम कोण बघतं? शासन बघतं किंवा गव्हर्नमेंट बघतं. सो सर्व नागरिक हे राज्याचे सभासद असतात. राज्याचे निर्णय जनहिताच्या दृष्टीने होत असतात आणि निर्णय घेण्याच्या अधिकाराला अधिमान्यता असे म्हणतात. म्हणजेच काय? आपण सगळेच आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे कोण आहोत? सभासद आहोत. आणि आपल्या प्रत्येकालाच निर्णय घेण्याचा स्वतंत्र असा अधिकार आहे. राज्याला जनहितासाठी निर्णय घेण्याची अधिमान्यता असते. आणि आता राज्य म्हणजेच कोण? शासन व्यवस्था. आणि शासन व्यवस्थेला पण जनतेसाठी निर्णय घेण्याची मुभा आहे किंवा त्यांना पण अधिकार आहे. आता लोकसंख्या आपण काय पाहिलं? सार्वभौमत्व आपण पाहिलं. नेक्स्ट आपण पाहिलं शासन संस्था आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भूप्रदेशचा. राज्याच्या सीमेअंतर्गत असलेल्या भौगोलिक प्रदेशास आपण भूप्रदेश असं म्हणतो. म्हणजेच काय? की आपण भारताची सीमा पाहिलेली आहे. भारताच्या सीमेच्या आतमध्ये जेवढा काही प्रदेश आहे, जो की भारताचा प्रदेश आहे, त्याला आपण भारताचा भूप्रदेश असं म्हणू शकतो. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे, त्याला त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. म्हणजे आता संपूर्ण भारतामध्ये जो काही आपल्या भारताचा नकाशा आहे, त्यानुसार संपूर्ण भारतामध्ये भारताची जी काही मेन शासन व्यवस्था आहे, त्यांना राज्य करण्याचा अधिकार आहे किंवा त्यांना त्यांच्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर याला आपण म्हणतो की संपूर्ण भारत जे आहे त्याचा अधिकार क्षेत्र कोणाकडे आहे? जो काही प्राईम मिनिस्टर आहे किंवा प्रेसिडेंट आहेत ऑफ इंडिया, या सगळ्यांकडे याचा अधिकार घेण्यासाठी किंवा याच्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. अधिकार क्षेत्राबाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो. आता आपण बघणार आहोत की भूप्रदेश म्हणजे काय?
भूप्रदेशाचे 3 घटक असतात. एक तर राष्ट्रीय सीमांतर्गत असलेला प्रदेश असेल किंवा ती भूमी असेल किंवा किनारपट्टीलगतची भूमी असेल किंवा आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा जो काही भाग आहे तर तो. ठीक आहे. आता किनारपट्टीलगतचा जो काही प्रदेश आहे तो आपण मोजू शकतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताला 7,500 किलोमीटर लांबीचा एकत्रित जो काही आहे तो समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे. मग समुद्र लगत जो काही प्रदेश आहे तर हा किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजेच काय 22.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल इतका असतो. आणि आपल्या भूप्रदेशावर जो काही आकाशाचा भाग आहे तो किती उंचीपर्यंत आहे किंवा आपला प्रदेश असेल याबाबत आपण कुठे कायद्यात उल्लेख नाही, कारण ते आपण कसं काउंट करणार, राईट? बट अशा पद्धतीने आपण 3 भागांमध्ये भूप्रदेशाचं जे काही आहे तर ते वर्गीकरण करतो आणि आपल्या सीमा पण याच पद्धतीने निर्धारित होतात आणि आपलं जे काही सैन्य आहे ते पण याच 3 घटकांमध्ये विभागलेलं आहे, की जमिनीवरची आर्मी आहे, की नेव्ही आहे, की एअरफोर्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लोकसंख्या. राज्याच्या अस्तित्वासाठी लोक आवश्यक असतात. अर्थात लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असू शकते. मग ती भाषिक असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक आहे, वंशिक आहे इत्यादी. म्हणजेच एखाद्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. अर्थात राष्ट्र म्हणजे काय, की संस्कृती, परंपरा याच्यातून त्यांच्यामध्ये एक ऐक्य आहे. असा एक लोकसमूह म्हणूया आपण किंवा असा एक भूभाग म्हणूया. तर एखाद्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ सोव्हिएत रशियात अनेक राष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ रशियन, लिथुआनियन, लॅटवियन किंवा इस्टोनियन, युक्रेन एक्सेट्रा. तसेच युनायटेड किंगडममध्ये इंग्लंड असेल, स्कॉटलंड असेल, वेल्स आहे किंवा उत्तर आयर्लंड आहे, या सगळ्या राष्ट्रांचा समावेश होतो आणि या सगळ्यांचं मिळून एक युनायटेड किंगडम बनतं. नेक्स्ट आहे पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईनच्या जनतेने अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला म्हणजेच PLO याला मान्यता दिलेली आहे. त्यांनी गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला. परंतु पॅलेस्टाईनचे सार्वभौम सरकार नाही आणि हा प्रदेश इस्रायलच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो. तुम्ही बऱ्याचदा पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या युद्धाबद्दल पण गोष्टी ऐकल्या असतील. तर याचा इश्यू असा आहे की पॅलेस्टाईनकडे स्वतःच असं काही सार्वभौम सरकार नाहीये, म्हणजे त्यांचं स्वतःच असं काही संविधान नाहीये आणि ते या सगळ्यासाठी ते इस्रायलच्या अधिपत्याखाली येतात किंवा त्याच्या अधिकार क्षेत्राखाली आहेत. आणि म्हणून पॅलेस्टाईन हे राष्ट्र आहे पण राज्य नाही, कारण राज्य तेव्हाच बनतं जेव्हा त्याचं स्वातंत्र्य असं सार्वभौमत्व असेल किंवा संविधान असेल. ठीक आहे. परंतु 2012 सालापासून पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांमध्ये सभासद नसलेला निरीक्षक दर्जा देण्यात आलेला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये 100हून अधिक राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे इव्हन त्यांना आपण एक राज्यचे जे काही निकष आहेत की संविधान असलं पाहिजे, सार्वभौमत्व असलं पाहिजे, हे सगळं नसेल तरी पण हळूहळू त्याला त्या सगळे अधिकार जे आहेत ते देण्यात येत आहेत किंवा त्याला एक राज्याचा दर्जा देण्यात येतोय. राज्य आणि शासन संस्था. आपण साधारणतः राज्य आणि सरकार या शब्दांचा प्रयोग करताना त्यातील फरक लक्षात घेतोच असं नाही. या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी जी काही राजकीय संस्था निर्माण केली जाते त्याला आपण म्हणतो राज्य. राज्याचा जो काही संकल्प आहे तो किंवा त्या संकल्पाला आकार देणं असेल, तो व्यक्त करणं असेल, ते प्रत्यक्षात आणणं असेल, या सगळ्याचं काम कोण करतं? त्या राज्याचा प्रतिनिधी. त्या गोष्टी करण्यासाठी एक शासन करतं किंवा त्या गोष्टी करणं म्हणजेच काय, तो शासन करत असतो. आणि शासन संस्था हा त्या राज्याचा एक मुख्य किंवा प्रमुख घटक असतो. त्याचे मुख्य स्वरूप हे राजकीय असते. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, जनकल्याण इत्यादी राज्याची महत्वाची कार्य असतात आणि ही कार्य शासनामार्फत केली जातात. शासन संस्थांची 3 अंग असतात. कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, न्याय मंडळ आहे. शासन संस्था या संकल्पनेबाबत अधिक विस्तृत माहिती आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागामधून घेणार आहोत. सध्या आपल्याला राज्य आपण पाहिलंय की राज्य म्हणजे काय, असा एक भूप्रदेश की ज्या ठिकाणी विविध पातळीवरती आपल्याला एकता पाहायला मिळते. तो प्रदेश सार्वभौम असला पाहिजे, स्वतंत्र असला पाहिजे, त्या ठिकाणी प्रॉपर एक लोकसंख्या असली पाहिजे. तर अशा प्रदेशाला आपण काय म्हणतो आहोत की ते एक राज्य आहे. तर सिमिलरली आता हे राज्य आपल्याला कळले, तर आपण आता राज्य आणि शासन संस्था यांच्यामधला फरक जाणून घेऊया. तर राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. शासन संस्था ही मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. शासन संस्थांपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्याच्यामध्ये सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सगळ्यांचाच किंवा सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश केला जातो. तर शासन संस्था ही राज्याचा एक भाग आहे. ठीक आहे. शासन संस्था आपल्याकडे मूर्त आहे, म्हणजे काय, ते आपल्याकडे आहे की आपण फील करू शकतो की हे राज्यसभा आहे, हे विधानसभा आहे, या ठिकाणी प्रतिनिधी आहेत. ठीक आहे.
नेक्स्ट आहे राज्य हे कायमस्वरूपी असते अर्थात, पण शासन संस्था मात्र निश्चित कालावधीसाठी आहे. त्याचा कालावधी संपला की शासन संस्थेमध्ये बदल होतो, सरकारामध्ये बदल होतो, पण राज्य मात्र भारतच राहतं, पण त्याच्यामध्ये शासन संस्था बदलत असते. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असते, पण शासन संस्थेला विचार प्रणालीवरती आधारित अजेंडा असतो. म्हणजेच ते शासन कुठल्या पक्षाचं आहे याच्यावरती पण फरक पडतो की त्याचे विचार काय असतील, तिथे असलेल्या प्रतिनिधीचे विचार काय असतील, त्याच्यानुसार निर्णय किंवा धोरण घेतलं जातं. राईट. नेक्स्ट आहे राज्य हे सार्वभौम असतं आणि शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात आणि राज्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते? शासन संस्था. म्हणजे राज्य ही एक कॉन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये शासन संस्था येते. राज्यामध्ये जे काही बदल घडवायचे आहेत, जे काही नवीन चेंजेस करायचे आहेत, विकास करायचा आहे, धोरणं करायची आहेत, हे सगळं शासन व्यवस्था करत असते. का तर शासन व्यवस्थेमध्ये जे काही प्रतिनिधी आहेत, त्या ते लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि ते आपल्या राज्यामध्ये अ, बदल घडवून आणतात किंवा आपल्या राज्याला एक विकसित राज्य करतात किंवा धोरणं वगैरे आणतात. ठीक आहे. आपण या प्रकरणामध्ये राष्ट्र काय असतं, राष्ट्रवाद काय आहे, राज्य काय आहे, शासन संस्था काय आहे, या गोष्टी पाहिल्या. आता पुढील 2 प्रकरणामध्ये आपण हक्क, स्वातंत्र्य, समानता, न्याय या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा रेफरन्स दिलाय, जो तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यासाठी, तर हे नक्की चेकआउट करा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.